कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। हातकणंगले तालुक्यातील नानळी इथं पंचकल्याण प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक महोत्सव झाला। या महोत्सवासाठी कोल्हापूर शहरातून शेकडो जैन भाविक नानळीला जात आहेत। त्यांच्यासाठी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश पाटील यांनी निशुल्क वाहन सेवा उपलब्ध केली। शाहूपुरी 3ऱ्या गल्लीतील विनायक चौकातून जैन धर्मीय भाविकांना 4 वाहनातून नानळीला पाठवण्यात आलं। यावेळी संतोष भिवटे, सचिन कुलकर्णी, सागर रांगोळे, छाया चव्हाण, निर्मला सन्नक्के यांच्यासह जैन श्रावक श्राविका उपस्थित होते। राज्यात सध्या परभणी आणि बीड जिल्ह्यातील 2 विषय चांगलेच गाजत आहेत। परभणीमध्ये संविधान प्रतिकृतीचा अवमान झाल्यानंतर उसळलेल्या दंगलीत ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या कार्यकर्त्याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला। या घटनेची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियानं केली आहे। या मागणीकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। बिंदू चौकातून निघालेला मोर्चा प्रमुख मार्गावरून फिरून जिल्हाधिकारी कार्यालयावर आला। त्यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देण्यात आलं। मोर्चाचं नेतृत्व प्राध्यापक सुकुमार कांबळे, समीर जमादार, अजित सिंग राजपूत यांनी केलं। बाबा आमटे एकता अभियान ट्रस्टच्या वतीनं मागील वर्षीपासून राष्ट्रीय स्तरावर सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पुरस्कार दिले जातात। यावर्षीचा बाबा आमटे कार्यकर्ता राष्ट्रीय पुरस्कार कोल्हापूरचे समाजवादी कार्यकर्ते हसन देसाई यांना जाहीर झालाय। रोख 51,000 रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप आहे। हसन देसाई हे जांभळी गावचे असून राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय सहमंत्री म्हणून 16 वर्ष त्यांनी काम केलंय। राष्ट्रीय एकात्मतेसाठी कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश ते गुजरात असा सायकल प्रवास त्यांनी केला होता। विविध शाळांमध्ये 700 पेक्षा जास्त व्याख्यान आणि श्यामची आई या पुस्तकाच्या 25,000 प्रती त्यांनी घरोघरी वितरित केल्या आहेत। पुण्यात 23 फेब्रुवारीला पुरस्काराचं वितरण होणार असून त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचं अभिनंदन होतंय। 1857च्या स्वातंत्र्य लढ्यातील कोल्हापूरचे क्रांतीवीर चिमासाहेब महाराज यांची बुधवारी 186वी जयंती। त्यानिमित्त कोल्हापुरातील टाउन हॉल बागेत त्यांच्या पुतळ्याला हुतात्मा क्रांती सामाजिक संस्था आणि जिल्हा बार असोसिएशनच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं। असोसिएशनचे अध्यक्ष सर्जेराव खोत, सचिव निशिकांत पाटोळे, ॲडव्होकेट राजू ओतारी, ॲडव्होकेट स्नेहलता सावंत, ॲडव्होकेट पृथ्वीराज करपे, हुतात्मा क्रांती संस्थेचे अध्यक्ष किसन कल्याणकर, नितीन शेळके, सुनील हंकारे, सरिता घोरपडे यांनी चिमासाहेब महाराजांच्या क्रांतिकारी प्रवासाला उजाळा दिला। यावेळी वैभव पाटील, अमोल आदिवाल, किरण मुडेकर, प्रसाद वासुदेव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। कोल्हापुरातील गोखले कॉलेजमध्ये विज्ञान प्रदर्शन पार पडलं। या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी वॉटर लेव्हल सेन्सर, सॅटेलाइट, ह्युमन बॉडी सिस्टीम यासह विविध विषयांवरील 100 पेक्षा अधिक वैज्ञानिक उपकरणं, प्रोजेक्ट आणि पोस्टर्सचं सादरीकरण केलं। प्रदर्शनाचं उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉक्टर मंजिरी मोरे देसाई यांच्या हस्ते झालं। यावेळी प्राध्यापक जयकुमार देसाई, आर.बी. भुयेकर, रवींद्र सुतार, पी.डी. आवटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।